एका छोट्याशा गावात शेताच्या कडेला एक जुनी कोंबडीची खुराडी होती. त्या खुराडीत कोंबडी माऊ रोज सकाळी एक सुंदर पांढरं अंड देत असे. एके दिवशी तिने अंड दिलं आणि म्हणाली, "हे अंड खूप खास आहे, नीट जपून ठेवा." पण गावातला बंडू नावाचा खोडकर मुलगा ते अंड पाहताच म्हणाला, "आई, आज आपण ऑमलेट करूया." आई अंड घेऊन स्वयंपाकघरात ठेवून बाहेर गेली. तेवढ्यात टक 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 अंड्यातून आवाज आला आणि अचानक अंड्याला छोटे छोटे पाय फुटले. "अरे बापरे!" अंड स्वतःशीच म्हणालं, "मला ऑमलेट नाही व्हायचंय." आणि ते अंड धावतच स्वयंपाकघरातून बाहेर पळालं. अंड अंगणात पळालं. बंडूने पाहिलं आणि ओरडला, "आई गं, अंड पळतंय." अंड शेताकडे धावलं. वाटेत त्याला मांजर मावशी भेटली. मांजर म्हणाली, "म्याव, मला भूक लागली आहे." अंड पटकन म्हणालं, "मला खाऊ नकोस, मी फुटणार आहे." आणि फटाफट पुढे पळालं. पुढे टॉमी कुत्रा भेटला. "भौ भौ, थांब." अंड ओरडलं, "थांबलो तर माझं ऑमलेट होईल." आणि पुन्हा पळालं. गाय म्हणाली, "अंड्या, कुठे चाललास?" अंड म्हणालं, "माझं पिल्लू व्हायचंय." शेळी हसत म्हणाली, "अरे वा, पाय फुटलेलं अंड मी पहिल्यांदाच पाहतेय." शेवटी अंड एक मोठ्या आंब्याच्या झाडाखाली लपलं. तिथे कोंबडी माऊ आली. ती प्रेमाने म्हणाली, "घाबरू नकोस बाळा, आता तुझी वेळ आली आहे." अंड शांत झालं. टक टक क्रॅक. आणि काय आश्चर्य, अंड्यातून एक गोड पिवळं पिल्लू बाहेर आलं. पिल्लू म्हणालं, "माझे पाय आधीच तयार होते, म्हणून अंड्यालाच पाय फुटले." सगळे प्राणी हसले. बंडूने पिल्लाला पाहून अंड्याला हात जोडले आणि म्हणाला, "आता कधीही अंड्याला त्रास देणार नाही." आणि त्या दिवसापासून गावात सगळे म्हणू लागले की ज्याची वेळ येते तो आपोआप उभा राहतो.